पण आता कळतंय की पनीरचा उतारा येत नाहीये, लस्सी बऱ्याचदा खराब होते, श्रीखंड खराब होते. याला कारण काय? कारण आम्ही दूध जे घेतोय तेच मुळात खराब घेतोय. दही लावताना त्याची ऍसिडिटी खूप वाढते. परंतु कसं बनवायला पाहिजे म्हणजे त्याचे पॅरामीटर्स जे काही आहेत त्याचं एकदम सविस्तर गोष्टी समजावून सांगून मग ते मी आपले मुकेश सर, संदीप सर आणि भरत सर या तिघांचे खूप खूप मनापासून आभार मानतो. नमस्कार, मी सचिन अशोक मुळे. मी केशर डेअरी फार्म या नावाने डेअरी प्रोडक्ट आमचे बनवतोय. मी छत्रपती संभाजीनगर महाराष्ट्रामधून आलोय. मी अगोदर म्हणजे टेक्नोलाइटला ट्रेनिंग घ्यायच्या अगोदर खूप साऱ्या चुका करत होतो. ते आज कळायला लागलंय. कारण अगोदर असं वाटायचं की मी जे करतोय तेच बरोबर आहे. पण आता कळतंय की पनीरचा उतारा येत नाहीये, लस्सी बऱ्याचदा खराब होते, श्रीखंड खराब होतंय. याला कारण काय? कारण आम्ही दूध जे घेतोय तेच मुळात खराब घेतोय. ते दही लावताना त्याची ऍसिडिटी खूप वाढते. श्रीखंडासाठी जे चक्का लावायसाठी जे दही वापरतोय त्याची खूप ऍसिडिटी जास्त असते, त्यामुळं साखर जास्त घ्यावं लागते. म्हणजे अशा खूप चुका आहेत आणि ते आज आमच्या चुका सुधारल्या गेल्या तिथं टेक्नोलाइटमध्ये ट्रेनिंग घेतल्याच्या नंतर. त्यामुळे मी आपले मुकेश सर, संदीप सर आणि भरत सर या तिघांचे खूप खूप मनापासून आभार मानतो की आम्हाला आमच्या चुका आज कळाल्यात आणि आम्ही आमच्या व्यवसायात यानंतर अगोदरपेक्षा खूप डेव्हलप करू आता असा विश्वास वाटतोय आम्हाला. जो लोग आना चाहते हैं, क्या मैसेज रहेगा आपकी तरफ से उनको? इथं खूप चांगल्या प्रकारे शिकवलं जात आहे. तुमच्या प्रश्न विचारायच्या अगोदर बहुधा बऱ्याच गोष्टी तुमच्या क्लिअर होतात. थोड्याफार ज्या गोष्टी असतील तेही प्रश्न विचारल्याच्या नंतर क्लिअर होतील. पहले दिन, दूसरे दिन, तीसरे दिन किस वे में आपको यहाँ ट्रेनिंग दी गई है, किस किस प्रोडक्ट्स को सिखाया गया है, हम आपसे वो भी जानना चाहते हैं. सगळ्यात अगोदर सुरुवातीला थेरॉटिकल म्हणजे अगोदर ती पायरीनुसार शिकवल्या जाते प्रत्येक गोष्ट. पहिल्या दिवशी थेरॉटिकल, नंतर प्रॅक्टिकल. म्हणजे समजण्यास एकदम आसन म्हणजे सोप्या भाषेत सोपं जातं शिकायला एकदम. अगर कोई आना चाहे आपके महाराष्ट्र से तो मराठी में क्या मैसेज रहेगा आपकी तरफ से उनको? इथं खूप चांगल्या म्हणजे सगळ्यात महत्वाचं आहे फक्त प्रोडक्ट बनवायचं कसं हे न शिकवता, म्हणजे ते तर शिकवले जातच, परंतु कसं बनवायला पाहिजे म्हणजे त्याचे पॅरामीटर्स जे काही आहेत त्याचं एकदम सविस्तर गोष्टी समजावून सांगून मग ते प्रोडक्ट कसं बनवायचं ह्याबद्दलची डिटेल दिल्या जाते इथे. 2 शब्द टेक्नोलाइट टीम के लिए आपकी तरफ से. खरं तर टेक्नॉलॉजी टीमचे जितके आभार मानले पाहिजे तेवढे खूप कमी आहेत. कारण आम्ही आजपर्यंत ज्या ज्या गोष्टी चुका करत होतो आणि त्यांनाच असं समजत होतं की हे आमचं बरोबर आहे, आज ते आमच्या चुका सुधारल्या गेल्यात. त्यामुळं टेक्नॉलॉजी टीमचे खूप खूप आभार मानतो मी. थँक्यू.